नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणच्या वार्ड क्रमांक 1 होरकळवाडीत ग्रामस्थांचा आक्रोश। पायाभूत सुविधांकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। नागरिक करत आहेत स्वखर्चानेच विकास, प्रशासन मात्र भकास। संपूर्ण वस्तीवर चिखल व पाण्याचे साम्राज्य, संपूर्ण वाडी वस्तीवर रस्त्याची दुरावस्था। चिखल पाण्यातून वाट काढताना शाळकरी विद्यार्थी आणि वृद्धांची होते दमछाक। घाणीचे साम्राज्य संपूर्ण वस्तीमध्ये पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे। जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीखालीच लहान मुलांची अंगणवाडी भरते। लहान लहान चिमुकले मुठीत जीव धरून गिरवत आहेत शिक्षणाचे धडे। वार्ड नंबर 1 मध्ये 3 ग्रामपंचायत सदस्य असूनही संपूर्ण वार्ड नंबर 1 कडे आणि ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली। आता तरी प्रशासन मूलभूत सुविधांकडे लक्ष देणार आहे का, अशा प्रकारचा ग्रामस्थांचा सवाल। वारंवार या गोष्टीची तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाकडे करूनही ग्रामपंचायत का करते दुर्लक्ष। नागरिकांनी रामराम महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा। नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी आता आहे दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी। कानगाव मध्येच वार्ड नंबर 1 होरकळवाडी या ठिकाणी आता मी आहे। या होरकळवाडीवरती तब्बल 1200 मतदार आहेत, परंतु 1200 मतदार असताना देखील ना ग्रामपंचायतीचं लक्ष या वाडीकडे आहे, ना प्रशासनाचं लक्ष या वाडीकडे आहे। या वाडीची जर दुरावस्था जर आपण पाहिली, रस्ता असेल, गटार लाईन असेल, त्याचबरोबर आरोग्याची समस्या असेल, घाणीचं साम्राज्य असेल, अशा विविध प्रकारनी ही वाडी पूर्ण भरभटलेली दिसून येते आपल्याला। आपल्याबरोबर या वाडीतील, या गावातील नागरिक उपस्थित आहेत। आपण यांच्याशी बोलण्याचा एक प्रयत्न करूयात। नक्की कशा प्रकारे हे जे घाणीचं साम्राज्य आहे किंवा हे जे गटार आहे, रस्त्याचा प्रश्न आहे या ठिकाणी कशा प्रकारे उद्भवला आहे आणि याच्यावरती इथून पाठीमागे प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने काही केलंय का नाही केलंय, किंवा नक्की कशा प्रकारच्या अडचणी या लोकांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना असेल, वयस्कर वृद्धांना या ठिकाणी ज्या काय प्रॉब्लेम येतात, ज्या काय अडचणी येतात, त्या आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रथमतः मला सांगा, आपण या ठिकाणचे ज्येष्ठ आहात, खूप वर्षापासून आपण या ठिकाणी राहत आहात, तर या ठिकाणी जे काय रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे किंवा बाकीचे जे इश्यू आहे ते किती वर्षापासून असेच आहेत? 1900 म्हणजे हा सुरुवातीपासूनचाच प्रॉब्लेम आहे। 1993 साली त्या रस्त्याची दुरावस्था होती, म्हणून मी माझ्या स्वतःच्या विहिरीचं 4 पारसाचा मुरुम दगड देऊन त्यावेळेसचे ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास फडके, रोहिदास बोरकर होते, त्यांच्यामार्फत स्वतःचा मुरुम आणि दगड देऊन त्या रस्त्याची डागडुजी केली। त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने आजपर्यंत नुसते सदस्य येतात, पाहतात, तिथं स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही, बल गेले तर वेळेवर मिळत नाही, पाणी गेलं तर पाणी 4-4, 5-5 दिवस येत नाही वाडीला। आता परिस्थिती पावसाळ्यामुळे ठीक आहे, परंतु कालांतरामध्ये ह्याचं व्यवस्थित रस्त्याचं काम व्हावं आणि अंडरग्राऊंड गटाची जी लाईन केली तर माझ्या घरापर्यंत झाली। मी ज्ञानेश्वर मारुती दळवी। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की कित्येक वर्षापासून ही गावातली एवढी मोठी लोकसंख्येची वस्ती असून देखील ही वस्ती दुर्लक्षित आहे। गावातील इतरही नागरिक आपल्या बरोबर आहेत। या ठिकाणी जो रस्त्याचा जो प्रश्न आहे किंवा रस्त्याचा जी अडचण आहे तुम्हाला, ही कशा प्रकारची अडचणी आणि कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या समस्यांना फेस करताय? मी संदीप पडले, या वाडीमध्ये 30 वर्ष झाली राहिल्यामध्ये, तर 25-30 वर्षापासून या वाडीमध्ये एकदाही मुरुमाची खेप ग्रामपंचायतीने टाकलेली नाही आहे। राजाभाऊ तांबेंनी काही काळामध्ये एकदा 15 डम्पिंग मुरुम टाकलेला होता, त्यानंतर आजपर्यंत ग्रामपंचायतीने कसलाही मुरुम या वाडीवरती टाकलेला नाही आहे। त्यानंतर जामताराजा ग्रुप हा मुलांचा आहे, त्यांनी एकदा मुरुम टाकलेला आहे या रस्त्यावरती। त्यानंतर या गावातल्या लोकांनी काय केलेलं आहे ग्रामपंचायतीने, की बालवाडीसुद्धा पाण्याच्या टाकी खाली बांधलेली आहे, ती काही काळांनी आत्ता ती हे झालेली आहे, त्याचा कालावधी संपलेला आहे त्या टाकीचा,
आणि त्या खाली लहान मुले शिकत आहेत. तर ते हे सगळं जे चाललेलं आहे ना, ह्याच्याकडे अजिबात ग्रामपंचायतचं कसलंच लक्ष नाही. म्हणजे लहान मुलांच्या जीविताशी सुद्धा खेळ चालू आहे आपल्याला असं दिसतंय. या ठिकाणी जे घाणीचं जे साम्राज्य आहे, त्या घाणीचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या ठिकाणी रोगराई पसरण्याचा, लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही खूप मोठ्या प्रमाणावरती उद्भवू शकतो येणाऱ्या काळामध्ये. आपण सांगा कशा प्रकारचे हे जे घाणीचं साम्राज्य आहे, हे साम्राज्य तुम्ही किती वर्षापासून पाहताय किंवा कशा प्रकारे हे सगळं चालू आहे या ठिकाणी? नमस्कार, मी शिवव्याख्याते विठ्ठल रामदास फडके. प्रथमतः आपण जनता राज्याच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खरं तर आज आम्ही बघतोय, जवळजवळ माझं वय आता 30 आहे, पण जसं मला कळतंय तसं रस्त्याची दुर्व्यवस्था अशी जी आहे, पहिला रस्ता तरी मोठा होता, पण आता रस्ता खूप अतिक्रमामध्ये गेलेला आहे. लोकांनी रस्त्यावरच जागा हडपलेली आहे, लोकांनी बांधकाम केलेली आहे. कारण आज इथे ज्या लहान मुलांना जो त्रास होतोय, शाळेत जाण्यासाठी, महिलांना रस्त्यावरून जाण्यासाठी, ग्रामस्थांना जाण्यासाठी खूप मोठ्या प्रचंड प्रमाणे ताप होतोय. याची काहीतरी दुर्व्यवस्था जी झालेली आहे ती ग्रामपंचायत कधी लक्ष देत नाही आणि कधी येत नाही. फक्त आम्ही कानगावमध्ये राहतो हे आमचं दुर्भाग्य आहे. कारण अशी अवस्था गावामध्ये नाही आहे. कारण गावातील सगळे रस्ते एकदम क्लिअर झालेले आहेत. आज इथे वाडीतून तुम्ही पाहिलं तर सगळे रस्ते सगळे गटारीमध्ये गेलेले आहेत. तुम्ही एकदा निरीक्षण करून बघा. बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गटार लाईनचाही खूप मोठा प्रश्न आहे. या गटार लाईनसाठी सुद्धा खूप आपले ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची सिस्टीम ग्रामपंचायत लावत नाही आहे. प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे, ग्रामपंचायत सदस्य याकडे लक्ष देत नाही आहेत. आपण आपल्याकडे इतरही काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. तर काय सांगाल, आपण या ठिकाणी राहतात, ही जी दुरावस्था आहे, एवढी मोठी लोकवस्ती आहे या ठिकाणी, तरी देखील या ठिकाणी अशा प्रकारचा जो काही प्रकार चालू आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रशासनाचं, ग्रामपंचायतीचं लक्ष नाही आहे. काय सांगाल याबद्दल? नमस्कार, मी स्वप्नील फडके. मी बारकाईने पाहिलं तर ह्या आमच्या मागण्या ह्या एकदम बेसिक गरजा आहेत. 4 ते 5 दिवसापूर्वी आपण 19 स्वातंत्र्य दिन साजरा केला. आता ह्या ज्या मागण्या आहेत ना, याची भारत सरकारची जी स्कीम चालू आहे, स्वच्छ भारत मिशन फेज 2 ग्रामीणसाठी, त्याच्या अंतर्गत क्लीन अँड ग्रीन ग्रामपंचायत ही सुद्धा योजना चालू आहे. त्याच्या अंतर्गत काही मुद्दे आहेत की लिक्विड अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, की तुम्हाला वाड्यावस्त्यांसाठी रस्ते प्रोव्हाइड करायचे आहे, त्यानंतर गटार योजना प्रोव्हाइड करायची आहे. पण ही सगळी केली जात नाही आहे. त्याचे फंडसुद्धा येत आहेत, त्याचे फंडसुद्धा काढले जात आहेत काही गोष्टी दाखवून. पण काय झालं आहे की ग्रामीण लोकांना टेक्निकली जात नाही आहेत पंचायतकडे, आणि पंचायतकडे गेले की ते सांगतं फंडिंग नाही आहे. भारत सरकारने वेगवेगळ्या योजनेअंतर्गत गेल्या खूप वर्षापासून फंड येत आहेत त्या गोष्टींसाठी ज्या आमच्या गरजा आहेत, पण ते केले जात नाही. त्याच्यावरती काय प्रशासनाने किंवा त्यांची अप्पर बॉडी जी काय असेल त्यांनी एकदम बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की हे फंड कुठे जात आहेत. आणि ॲक्च्युली ग्रामीण म्हणजे प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला ते गोष्टी घडल्यात का, तर हे होत नाही आहे. आज तुम्ही पाहिलं की लहान मुलांना चिखलातून पायी जावं लागत आहे, पण ही गोष्ट जात नाही आहे पुढे. याच्यामध्ये काय आहे की आज बेसिकच गोष्ट नाही आहे. चिखला पाण्यात व्यवस्थाच आमचं क्लिअर झालेलं नाही. आणि जसे काही सहकार्यांनी सांगितले, आजपर्यंत एक मुरुमसुद्धा टाकलेलं नाही आहे इथे. ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस 1-2 मुरुमाच्या गाड्या दाखवून जातात, बाकीचं काय. बरोबर आहे. परंतु आपण ज्यावेळेस एंट्री केली, आता तुमच्या वस्तीकडे येताना ज्यावेळेस एंट्री केली, तर त्या ठिकाणी तर आपल्याला सिमेंटचा रोड काही प्रमाणामध्ये, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये का होईना पण आपल्याला सिमेंटचा रोड दिसला. तर तो कशा प्रकारे रोड झाला आहे आणि कुणी केलेला आहे वगैरे, कसं काय, त्याचं काही सांगता येईल का? तो आता काय झालं, माझं नाव रामदास आनंदराव फडके. गणेशवाडी, कानगाव, होळकरवाडी दोन्ही मिळून या रस्त्याची जी दुरावस्था आहे ती गेले 30-40 वर्ष झाले चालूच आहे. असं ती मला कळते, असं या रस्त्याला असं झालेलं आहे. आणि आता इथं आमदारांनी थोडंसं लक्ष घालायला पाहिजे. त्या इथून एक खाली 1 किलोमीटरच्या अंतरावर जो आडवा रस्ता आहे त्याची काही तक्रार आहे. आज गावातल्या लोकांना काय, तिकडं अष्टविनायक रस्ता आहे आणि इकडं गवळीमाळ्यातला रस्ता आहे. आमच्या वाडीला रस्ता झाला, पुलाखाली बी अडचणी. पुलाखाली 4 वेळा आम्ही ग्रामपंचायतला हे करून सुप्रियता याला बोलावलं तरी तिथं बी अडचण निर्माण होती. आणि त्यांची ग्रामपंचायतने तहसीलदारला घेऊन आमदाराच्या मार्फत काही समस्या आहेत ते सोडल्या पाहिजे, असं आमचं सर्व ग्रामस्थांच्या यांनी विनंती आहे तुम्हाला.
त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या घरामध्येही हे जे काही पावसाळ्यात पाणी येतं ते पाणी साचतं, त्या पाण्याचा घरामध्येही बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतोय, भिंतीवले होत आहेत वगैरे, असे खूप प्रॉब्लेम या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणचे ग्रामस्थ सांगत होते. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की कशा प्रकारचा प्रॉब्लेम किंवा कशा प्रकारची अडचण ही या ठिकाणी येते. नमस्कार, माझं नाव शरद फडके. गटर लाईन नसल्यामुळे जे पावसाचं पाणी येत आहे ते सगळ्या रस्त्याने आमच्या घराच्या कडेला येत आहे. अक्षरशः शेवळ झाले घराच्या कडेने, सगळं आतमध्ये घरातल्या भिंती सगळ्या आहेत ना ओल्या झालेल्या आहेत. पाणी निघायला दुसरीकडे चान्स नाही आहे. त्याच्यामुळं आमच्या घराला धोका आहे त्या पावसाच्या पाण्याचा. रस्त्यावरती सगळे खड्डे झाल्यामुळे ते पाणी साचून राहत आहे तिथं आणि त्याचा परिणाम आमच्या घराला होत आहे. रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळं साईडनी सगळं पाणी ते येऊन आमच्या इथंच थांबतंय. त्याच्यामुळे आमच्या घराला धोका आहे त्यासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी जे घाणीचं जे साम्राज्य आहे त्या घाणीच्या साम्राज्यामुळे किंवा या घाणीमुळं या ठिकाणी मच्छर असतील किंवा इतर कीटक असतील याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याचा या लोकांच्या आरोग्यावरती खूप गंभीर अशा प्रकारचा परिणाम या ठिकाणी होतोय. तर आपण ग्रामस्थांशी बोलण्याचा एक प्रयत्न करूया की कशा प्रकारे हे घाणीचं साम्राज्य आहे आणि तुम्ही कसं याला फेस करताय. नमस्कार, मी श्रीनिवास माडी. मी ग्रामपंचायत कानगाव वार्ड क्रमांक 1 मध्ये राहतो. तर जसं मला समज कळायला लागल्यापासून रोडची अवस्था आहे अशी आहे आणि सांगण्याचं असं दुर्दैव वाटते की वार्ड आपले किती टोटल 5 ग्रामपंचायतीचे 5 वार्ड आहेत. 5 मधले 1 नंबरचा वार्ड सगळ्यात मोठा असून सगळ्यात ना एकदम निर्लज्जपणाचा कळस आहे अशी अवस्था आहे या रस्त्याची म्हणा, गटर लाईनची म्हणा. आता जरी तुम्ही पाहिलं तरी रस्ते पूर्ण नाके खड्डे पडलेले आहेत टोटल. पाठीमागच्या वेळेस आम्ही युवा कार्यकर्त्यांनी सगळे पैसे गोळा करून मुरुम टाकला होता तरी ग्रामपंचायतीला लक्ष दिले नव्हते. आमचा वापर फक्त मतासाठी केला जातो असं आम्ही ग्राह्य धरतोय. ग्रामपंचायतीचं जे गटर लाईनचं जे काम झालेलं आहे तर त्या कामासंदर्भातही या वस्तीच्या भरपूर काही तक्रारी आहेत. तर नक्की कशा प्रकारे हे गटर लाईनचं काम झाले. गटर लाईनचं काम चालू असताना निम्म काम झाल्यानंतर 40-42 नळ्या यांनी उलट्या टाकल्या. आपण त्यांना ते काम थांबवलं होतं. हे नळ्या उलट्या झाल्या त्या सरळ करून घ्या. तर ते म्हणले आज बघू उद्या बघू असं 8 दिवस थांबून 8 दिवसांनी सांगितलं चालते आहे मग काय अडचण नाही. गावातून त्यांनी काही सदस्य बोलवले, पुढे लोक बोलवले, त्यांनी आम्हालाच उलटं हे करून त्या नळ्या तशाच गाडून टाकल्या आणि राहिलेलं पुढचं काम अपुरंच सोडून काम त्यांचं फंड सगळा काढून घेतला त्यांनी आणि आता सांगतायत की ते काम आम्हाला परवडलं नाही. या गटर लाईनचं जे काय अर्धवट झाली आहे त्याचा तरी काय उपयोग होतोय का तुम्हाला. त्याचा कसलाच काहीच उपयोग नाही. सगळं स्टॉप आहे जागेवरती, त्याच्यातून पाणी जात नाही, काही नाही सगळं बंद आहे. कुणाचंही पाणी सोडलेलं नाही अजून. आणि ही जी काही कागदोपत्री गटर लाईन होळकरवाडीत झाली जी काही दाखवलं गेलं, खरा मुद्दा पाहिला तर ते नळ्याची डायमीटर जी साईज अशी आहे की स्वच्छ पाणीसुद्धा जिथपर्यंत काढलं तिथपर्यंत जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे काय थोडेफार रोड होते आम्हाला जायला ते गटर लाईनच्या नावाखाली ते सुद्धा उकरले गेले. म्हणजे अगोदर जे काय होतं ते सुद्धा खराब करून ठेवलं, म्हणजे त्याच्यावर टाकलं नाही. टेक्निकली ती एकदम चुकलेली सिस्टम आहे आणि त्याचे फंड सुद्धा काढले गेले. आम्ही जर हा मुद्दा मांडला तर सांगितलं जातं बघा तुमची कागदोपत्री गटर लाईन झाली, पण ती एकदम वेस्ट ऑफ मनी आहे आणि वेस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. नाही तुम्हाला आहे ना देत
या ठिकाणी होरकळवाडीमध्ये जी पाण्याची टाकी आहे ती पूर्णतः जीर्ण झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या टाकीच्याच खाली अंगणवाडी केंद्र चालू आहे. याच्यामध्ये लहान लहान मुलं शिक्षण घेत आहेत. आज या लहान मुलांच्या जीविताचा प्रश्नही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित झालेला आपल्याला दिसून येतोय. तर काय सांगाल, कधी ही टाकी बांधलेली आहे आणि किती वर्षापासून ही अशाच प्रकारे आहे आणि अंगणवाडी इथं कधीपासून चालू झालेली आहे? आज पाहिजे तर ही टाकी 20 वर्ष झाली असेल बांधून, 20 वर्षापेक्षा जास्त झाली असतील. पण आत्ता तिचं जे लाईफ आहे किंवा ती टाकी पूर्ण जीर्ण होऊन गेलेली आहे. आणि त्याच टाकीच्या शेजारी बालवाडी अंगणवाडी भरली जाते. तर त्या अंगणवाडीला त्यावेळेसही विरोध होता की टाकीच्या खाली तुम्ही बांधू नका. पण सदर काही कार्यकर्ते किंवा त्यांनी ते टाकीचं नावासाठी किंवा कशासाठी ते काही बालवाडी बांधून टाकली तिथे. आज टाकी पूर्ण जीर्ण झाली आणि त्या शाळेला कंपाऊंडही नाही लहान मुलांना किंवा काही टाकीलाही कंपाऊंड बांधलेलं नाही. आणि या लहान मुलांच्या जीवाला धोका आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन याच्यासाठी जबाबदार आहे. आणि जर या असंच जर चालू राहिलं तर काही काळ हे जर असं चालू राहिलं तर आम्ही हे होळकरवाडी वाडीतील सर्व ग्रामस्थ लहान मुलांसहित आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि याच्यापासून जर काही जीवितहानी वगैरे झाली तर याला कानगाव ग्रामपंचायत, यातील सदस्य आणि प्रशासन याला जबाबदार राहील. पंचायत समितीमध्ये एक पत्र व्यवहार केला की बाबा सदर बालवाडी आहे आणि टाकीला कंपाऊंड नसल्यामुळं धोक्याची आहे. आणि तहसीलदारचं सुद्धा या रस्त्याबद्दल हे केलेलं आहे, ग्रामपंचायत केलेलं आहे. पण कुणीही ग्रामपंचायत दक्षिणच घेत नाही. अच्छा, रोडचाही तुम्ही तक्रार अर्ज केलेला आहे का? संपूर्ण त्यानंतर तुमचं जे गटर लाईन आहे, गटर लाईनचाही अर्ज वगैरे काही केलेला आहे? गटर लाईनचा अर्ज केलेलाच आहे. आता निम्यात घेऊन सोडली, आमच्याच रानात सोडली. त्याची नदीची पाणी निघते ना, ते रानातच पाणी निघायला लागलं. म्हणजे प्रशासनाला वेळोवेळी तक्रार अर्ज देऊनही प्रशासन कुठल्याही प्रकारची कार्यवाही याच्यावरती करत नाही, ग्रामपंचायतही लक्ष देत नाही. आता आपण स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झालं, खरंच आपण स्वतंत्र झालोत का प्रशासकीय कागदांमध्येच फक्त आपल्याला गुंडाळून ठेवलं गेलं आहे का कागदावरतीच फक्त आपण स्वतंत्र झालो आहे? अशा प्रकारचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. कारण प्रशासकीय अधिकारी आणि गाव पुढारी मिळून कशाप्रकारे जनतेची लूट करतात किंवा जनतेला वेठीस धरतात हे या सर्व प्रकरणावरून आपल्याला दिसून येते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.